तू हरामी है, तू हरामी है, तुला साफ फेकायला का? अरे तुला साफ फेकायला खाली मुद्दा कारण की मनोज पोतराजे जो मनोज पोतराजे जो मुख्यमंत्र्यांना शिवाय देतो त्याच्या ठिकाणी हिची तिकीट कापून त्याला दिली जात आहे. समजलं का? पाहिला का मंडळी तमाशा या व्हिडिओच्या माध्यमातून? याला तमाशाच म्हणावं लागेल, दुसरं काय म्हणायचं आहे. मंडळी ही सुरुवात आहे नव्या महाराष्ट्राची. आणखी कलेक्शन आहे आपल्याकडे, आणखी व्हिडिओ आहेत, दाखवतो पुढे. थोडे दम धरा, थोडे थांबा, शांती ठेवा, काही गोष्टी आधी समजून घ्या. मंडळी, ज्या नवऱ्याने बायकोला राजकारणात आणलं, लेकरं लहान लहान असताना बायकोला राजकीय क्षेत्रात वावरण्यासाठी सपोर्ट केला, अतिशय आधार दिला, बायकोला मोठं केलं राजकारणामध्ये, परंतु पतीला भाजपाचं तिकीट आता हल्ली मिळालं नाही म्हणून पतीने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढण्यासाठी फॉर्म भरला. बायकोला भाजपाची भक्ती आड आली आणि पक्षाच्या भक्तीमुळे नवऱ्याला सोडून बायको चक्क माहेरी निघून गेली. ही घटना घडली आहे मुख्यमंत्र्याच्या गावात, नागपूर शहरात. नवरा कोण? विनायक डेहनकर आणि बायको आहे नागपूरची माजी महापौर अर्चना डेहनकर. मंडळी, ऐकायला जे जे विचित्र वाटतं ना, हास्यास्पद आहे, दुःखदायक आहे, पीडादायक आहे, ते सर्व भाजपाच्या काळातच तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. आगे आगे देखो होता है क्या. आणखी महत्वाची गोष्ट ही आहे की या नव्या महाराष्ट्राची पुनर्स्थापना करणारे महानुभाव कोण आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे. तरी शेवटी आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कुठेही स्किप हा व्हिडिओ करू नका. नमस्कार, मी रिनेश रंजन, आपण पाहतात बातम्यांची बातमी मजेदार आहे. मंडळी, राजकारणाची खरूज एकदा लागली की त्यावर जालिम लोशन उपाय वगैरे कुठलाच नसतो, हे लक्षात घ्या. असाध्य रोग आहे हा. गल्लीतल्या कुत्र्याच्या बुडावर पिचकारीने पेट्रोल सोडल्यावर कुत्रा जसा पिसाडतो ना, त्याप्रमाणे तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपाचे कार्यकर्ते परवा पहाटेपासून पिसाटल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे वाईट दिवस सुरू झाले आहे का? तर उत्तर आहे होय. कारण हे मी म्हणत नाही, माझ्यावर दोष देऊ नका. हे खुद्द भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, सतरंजा उचलणारे कार्यकर्ते काल परवापासून महाराष्ट्रात टाव फोडतायत. निवडून आल्यानंतर कमिशनच्या काल्याचं करप्शन करण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असताना त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तिकीट मिळालं नाही म्हणून चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, अर्थात चंद्रपूर पासून तर मुंबईपर्यंत एकच हल्लकल्लोळ महाराष्ट्रात माजला आहे. तो माजला आहे कल्लोळ भारतीय जनता पक्षात. आणखी पिसाटवारा बघायचा आहे का तुम्हाला? दुसरा हा व्हिडिओ बघा. कारण की मनोज पोतराजे जो मुख्यमंत्र्यांना शिवाय देतो त्याच्या ठिकाणी हिची तिकीट कापून त्याला दिली जात आहे. समजलं का? पाहिलं?
मंडळी, जे पेरलं तेच उगवत असतं. जेवढी भोकं पाडाल तुम्ही तेवढी भोकं तुम्हालाच बुजवावी लागणार आहे. पण पंतांनी भोकं एवढे पाडून ठेवले महाराज की पुढे जे कुणी सत्तेत येतील कालांतराने त्यांना नव्याने प्लास्टर करून वॉलपुट्टी लावण्याची गरज लागणार आहे, लक्षात घ्या. आणि याला आता एक खूप काळ मागे जावं लागणार आहे. खूप काळ, आपली पिढी संपून जाईल. महाराष्ट्राचा सत्यानाश करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पंतांना महाराष्ट्रात फिरणं एक दिवस मुश्किल होईल, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही या जगात असू नसू, पण हे घडेल. मंडळी, जे व्हिडिओ आपण पाहिले आहेत, पहिला आणि दुसरा, हे कार्यकर्ते आहेत भाजपाचे, सुसंस्कृत पक्ष भारतीय जनता पार्टी. सीट 1 आणि दावेदार अनेक. हे दावेदार इच्छुक उमेदवार कोण आहेत हो? तर हे म्हणतात आम्ही 25 वर्षापासून पक्षाची धुतो आहे, कोणी म्हणतात 18 वर्षापासून आम्ही स्वच्छ करत आहे, कोणी म्हणतात 12 वर्षापासून आम्ही सतरंजांच्या घड्या करत आहोत, कुणावर 10 केसेस आहेत तर कुणावर 18 केसेस आहेत, असं हे लोक स्वतः सांगतायत. तिकीट देतो असं आश्वासन पक्षाने देऊन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना प्रतीक्षाच ठेवली. ऐनवेळी कुठे मंत्र्यांच्या बायकांना तिकीट दिलं, तर कुणी आपल्या पीएला तिकीट दिलं, तर कुणी आपल्या जवळच्या नातेवाईकांना तिकीट दिलं. मंडळी, भाजपा आपल्या कार्यकर्त्यांसोबत अशी का वागते आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु हे असं घडत नाही आहे, लक्षात घ्या. गोष्ट वेगळीच आहे, समजून घ्या. मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताबा सुटला आहे. त्यांचं स्टेअरिंग अनियंत्रित झालं आहे, कंट्रोलच्या बाहेर गेला आहे. हे का झालं आहे तर समजून घ्या, नीट समजून घ्या. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, ही म्हण तुम्ही ऐकली असेल. एक लक्षात घ्या, कुशाग्र आणि हुशार माणसांना आपल्या हुशारीचं खूप घमंड असतं, खूप अभिमान असतो. अनेक वर्षांपासून भाजपाला महाराष्ट्र काबीज करता येत नव्हता, महाराष्ट्रात सत्ता जमावता येत नव्हती, आणि यापुढे देखील भाजपाचं हे स्वप्न कधीच साकार या महाराष्ट्रात झालं नसतं. परंतु अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांनी जमीन सोडल्यामुळे हे अनाजी पंतांना शक्य झालं, आणि मग त्यांची कॉलर टाईट झाली. आणि मग काय, दिल्ली दरबारातून पंतांची अतिशय स्तुती झाली त्या 2 लालबाळ कोणते ते आहेत त्यांच्याकडून. त्यामुळे पिसाटल्यासारखे आता फडणवीस सुटले आहेत, आणि मग वाजवीपेक्षा जास्त बुद्धी वापरायला फडणवीसांनी सुरुवात केली. फडणवीसांनी एवढा प्रचंड वेग धारण केला की त्यांना हल्ली काहीही सुचत नाही, अंधारी अंधार आहे. उत्साहाच्या भरात अनेक गुंड मावाल्यांना पक्षप्रवेश दिला त्यांनी. त्यामुळे अनाजी पंत आपलं नियंत्रण हरवून बसले आहेत. मंडळी, आता ज्यांना ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते निवडणुकांमध्ये ज्यांना तिकीट मिळालं आहे त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतील, 100% करतील. राजीनामे देतील, रडतील, ओरडतील, अश्रू ढाळतील, कोणी नवरा सोडतील, कोणी बायकोला सोडेल, मग हे कार्यकर्ते बंडखोरी करतील. अशी भीती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना नाही का? तर उत्तर आहे, यांना ही भीती अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो. कारण आहे, निवडणूक जिंकण्याचं असुरी तंत्र यांनी शिकून घेतलं आहे, हे लक्षात घ्या. ते असुरी तंत्र तुम्हाला माहिती आहे. याच सामदाम दंडभेदाच्या त्रिसूत्री कार्यक्रमातील मुख्य सूत्रधार कोण आहे? महामहिम ईव्हीएम मशीन. त्यामुळे तिकिटांपासून वंचित राहिलेले आणि सतरंजा उचलणारे पंचरंगी कार्यकर्ते काहीही करू शकत नाही. परंतु भाजपाच्या वाईट दिवसांचा श्री गणेशा झाला हे निश्चित आज या ठिकाणी मी सांगू शकतो तुम्हाला. मी काय, कार्यकर्ते सांगतायत, भाजपाचे निष्ठावंत. अनेक दिवसांपासून लोक प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करतायत. मंडळी, लोक म्हणतात भारताचा नेपाळ केव्हा होणार, आम्हाला सांगा. आपल्या देशात असा प्रकार घडल्याशिवाय ही हुकुमशाही संपणार नाही असं लोक बोलतायत, मी नाही. भाजपाने आता ही हुकुमशाही बाहेर तर सोडा, आपल्या स्वतःच्या पक्षातच सुरू केली आहे, असं खुद्द भाजपाचेच कार्यकर्ते म्हणतायत. काल नागपुरातच एका कार्यकर्त्याशी मी बोलत होतो, भाजपाच्या, माझा मित्र आहे, त्यांनी खुलून मला सांगितलं. त्यामुळे हा उद्रेक आता इथून पुढे सुरू झाला असं समजा. भारताच्या नेपाळची सुरुवात भाजपाचेच कार्यकर्ते प्रारंभ करणार, हे आता लक्षात आलं आहे. हल्ली भाजपाकडे चौफेर सत्ता आहे भारतात, देशात. विकास कामांची रांग लागली आहे, आणि याच विकास कामातून स्वतःच्या खिशाचा विकास साधण्यासाठी अनेक आयाराम भाजपात आले, आणि इथेच नेमकी भाजपाला 7.5 सुरू झाली.
शनीचा प्रकोप आणि राहूचा कर्करोग भाजपाच्या अंगाला चिकटला आहे, झोंबला आहे. त्यामुळेच पक्षाच्या भक्तीपोटी नवरा सोडायची वेळ नागपुरातील अर्चना डेहनकर यांच्यावर आली आहे. काय मंडळी, अरे संसार संसार, आधी भाजपाचा भार, नंतर घरचा कारभार, अशी गंमत झाली आहे मंडळी. सतरंज्या उचलण्यात आयुष्य बर्बाद करणाऱ्या पक्षाच्या अंधभक्तांना, मी अंधभक्त म्हणतो यावेळी त्यांना, या अंधभक्तांना अखेर जाग आली. काहींना जाग आली, पण काही मात्र अजूनही झोपेतच आहेत. हे वास्तव ऐकताना अगदी विचित्र फील होते आहे. एवढंच आज महत्वाचं आहे मंडळी. नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी चक्क नवऱ्यालाच सोडलेलं आहे पक्षाच्या भक्तीसाठी. मंडळी, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची प्रतिक्रिया, तुमचे विचार, तुमचं मत जाणून घेणं आम्हाला अतिशय आवश्यक असतं. आपल्या चॅनलवर हल्ली नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा मजेदार व्हिडिओ शेअर करा. मंडळी, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.